मोदी आणि शहांचं एकंदर राजकारण बघितलं आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते सतत आढावा घेत असतात. म्हणजे हम्म. स्वस्थ बसे तोची फसे असं एक म्हण होती आपल्याकडे पूर्वी. तर ते स्वस्थ बसतच नाही ते आणि सतत सक्रिय राहणे, आढावा घेत राहणे प्रत्येक गोष्टीचा. हम्म. त्याच्यामुळे आणि येणाऱ्या सर्वात महत्वाचं असं आहे की आपण बघितलं तर गेले साधारण 25-30 वर्ष झाले तिथे भाजपचं सरकार आहे, भाजपची सत्ता आहे. त्याच्यामुळे एक ते असतं की साधारणपणे लोकांच्या मनात कुठेतरी अस्वस्थता असते, चर्चा असते आणि ती सहज असते. हम्म. तर या सर्व गोष्टींचा सर्वे सतत घेणे, सर्वेक्षण करणे, आढावा घेणे, लोकभावना जाणून घेणे, यावरून त्यांची काही गृहीतक असतात. त्यावरून त्यांनी यावर्षी भलेही 2 वर्ष असू द्या विधानसभेला, पण त्यांच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे की कुठले बदल केल्याने येणारी संभाव्य जे चक्रीवादळ आहे किंवा जी सुनामी आहे ती थांबेल. म्हणजे आधीच काळजी घेतलेली कधी चांगली, वेळ निघून गेल्यावर. म्हणजे जसं ते यांचं फार चांगलं वाक्य, वेळ नाही गुलाबांसाठी शोक करायला जेव्हा शेतीत जळत आहे. तर अशी वेळ याच्या आधीच उपाययोजना करणे, प्रिव्हेन्शन करणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं आणि जसं मगाशी यापूर्वी देखील त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळच बदललं होतं हम्म. गुजरातमध्ये. तर त्याच्यामुळे हे नवीन नाही त्यांच्याकरता आणि गुजरात ही विशेष म्हणजे गुजरात हे त्यांचं होम ग्राउंड आहे. हम्म. त्याच्यामुळे तिथे ते कुठल्याही प्रकारची जोखीमच घेऊ इच्छित नाही. हम्म. त्याच्यामुळे असे बदल आणि एक दृष्टीने ही भाजपची प्रयोगशाळा आहे. हम्म. त्या प्रयोगशाळेतून निघालेले निष्कर्ष कदाचित इतर ठिकाणी ते लागू करण्याची शक्यता राहू शकते.